नमस्कार मित्रांनो, संजय ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम. आणि ते बाजूला समोर आपला मळा आहे आणि मळ्याच्या बाजूला इथं खाली ओढा आहे. आणि याच्याच अगदी हा जो ओढा आहे ना, ओढ्याच्या वरती आपण हा मुगाचा ढीग या ठिकाणी टाकलेला आहे. कारण इथून खाली चिखल आहे, चिखल असल्यामुळे तो सर्व मूग गोळा करून या ठिकाणी आणून हा ढीग जमा केलेला आहे. आणि आता हा ढीग खाली भरपूर ओल आहे, खाली इथं खाली भरपूर याच्या खाली ओल आहे. बरंच मूग खाली ओल असल्यामुळे ते खालचा भाग जो खाली जो गेल्यावरती थोडंसं वाळलेलं आहे. जवळपास 2-3 दिवसून गेले. एक दुसऱ्या तिकडे वरच्या पट्ट्यामध्ये एक असं मुगाचा एक टोटे होता, त्याची रास केली. आता हा दुसरा ढीग आहे, हा आहे मळ्यामधला. मळ्या म्हणजे इकडे बघा, हा मळा. तर इथे इथून तिकडून तो खाली खूप चिखल आहे आणि दलदल असल्यामुळे तिकडून सर्व मूग गोळा करून इथं आपण हा ढीग करून ठेवला होता. आणि इथे हा ढीग आता आपण फोडतोय, कारण खाली बरंच ओल आहे. ह्याला जरा थोडीशी हवा देऊन जे नम पडलेलं आहे, आपण जर मशीनच्या साईडने जर हे आपण जर याची रास करायला गेलो तर हे रास नाही होणार. तर मशीनवाला पण ह्या ठिकाणी म्हणजे अशी रास तो करू शकत नाही. तर आता हे सर्व जो ढीग आपला दुसऱ्या खाली फाट अंतरलेला आहे. आणि या दुसऱ्या फाटावरती आपण ह्या खाली हे सर्व जे ढीग आहे तो ढीग फोडून आपण ह्या फाटावरती घेतोय. हा सर्व ढीग फोडून ह्याला आज एक चांगलं एक दिवसभर चांगला कडक ऊन देऊन झालं की मग हे मशीनमध्ये आरामशीर अशी रास होऊन जाईल. तर आजचं आपलं काम आहे. आता हे बघा, आमच्या इथलं लोकेशन बाजूला गर्द अशी झाडे तुम्हाला दिसेल. तर बघा, आपलं रान आहे समोर, तिथं झाड आहे, तिथं पण वरती झाडं आहेत. आणि बाजूला इथं विहीर आहे त्या साईडला. तर अशा प्रकारचं लोकेशन आपलं आहे. आता सध्याला आपण एवढा हा ढीग पूर्णपणे फोडून ह्यालाच ऊन देण्याचा देतो आपण. एवढं ऊन देऊन झालं की नंतर मग दिवसभर वाढलं की मशीनला फोन करून मशीनवाल्याला बोलवून घेऊन या ठिकाणी ह्याची रास आपण करणार आहोत. तर मित्र हो, तुम्ही आता या ठिकाणी बघताय, हा समोर ढीग आहे. या ठिकाणी मूग हे गोळा केलं गेलंय. आता मजूर नाही मिळाले, आता काय करणार. आता हे बघा, हा ओढा आहे आपला. आता ह्या ओढ्यातून पाणी चाललेलं आहे आणि हेतून मशीन येणं अजिबात शक्य नाहीये. तर खूप प्रयत्न केले तर इथं, आणि समोर पण मशीन नाही येणार. तर आता जेवढी रास केली तेवढी ती रास मजुरांनी इथं वरती आणलेली आहे. आणि आता इथून पुढे थोडंफार जे होतं समोरचं तर ते ह्या ठिकाणी आणलेलं आहे. आता ह्या ठिकाणी अतिशय पारंपरिक जी पद्धत आपली आहे की जुन्या काळामध्ये हे जे मुगाची जी रास आहे हे असं लाकडाने बडवून रास करायचे. आता जे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे याबद्दल. हे बघा, अशा प्रकारे आता हे जे मूग आहे ना, पूर्ण हे नम पडलेलं आहे. नम म्हणजे अगदी थंड पडलेला आहे. अजून बराच भाग याचा ओला आहे. आणि खूप दिवस ह्याला म्हणजे ऊन पण दिलं 2-4 दिवस, तरी पण हे ह्यातला ओरावा कमी होत नाहीये. शेवटचा पर्याय म्हणून ह्यातले तर बरेच जे शेंगा आहेत ना, अर्ध्या शेंगा चांगल्या आहेत आणि अर्ध्या शेंगा ह्या ओल्या आहेत. त्याच्यामुळे बघा, ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे बडवून अशी रास होत आहे. हे बघा, हे फाट आहे. ह्या फाटावरती हे जे मूग आहे हे मूग टाकून ह्याला अशा लाकडाने बडवायचे. आता हे एकदम साधी अशी प्रथा किंवा पद्धत आपली आहे, जुनी आहे. तर ह्याच्या आपण अगोदर ह्याच्यापेक्षा अगोदर जर पाहिलं तर मूग आहे ते एकत्र गोळा करून अशा प्रकारे एका फाटावरती जमा करायचे आणि ते 2-4 जण असं एकत्र मिळून ते बडवायचे. आता आम्ही मजुरांची वाट न बघता जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आता मी मूग थोडासा आणून अशा ठिकाणी बडवून त्याचे असं हे रास सध्या चालू आहे. ते बघा, बाजूला एवढं हे जमा झालेलं आहे. आणि हे आमचे शेतकरी आहेत इथले, अगदी लहानपणापासून त्यांनी शेतीमध्ये काम केलेलं आहे. त्यांचं आयुष्य पूर्णपणे शेतामध्ये समर्पित झालेलं आहे. आपण त्यांना जरा विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे किंवा काय आहे की नाही. ते बघा, ह्या बाजूला हा मोठा ढीग त्या ठिकाणी जमा होतोय हळूहळू. तर मशीनची वाट न बघता किंवा मशीन येण्यासाठी या ठिकाणी भरपूर अडचणी आहेत. समोरून चिखल आहे, मशीन येत नाहीये. तर आता तिकडे हा जो ढीग आहे तिकडे आम्ही हा ढीग तिकडे घेऊन नाही गेलो, तर ह्या ठिकाणी आम्ही आता ते करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे बघा, अशा प्रकारे हे सकाळपासून ह्यांचं हे काम चालू आहे. तर आता ह्यातलं 100% निघतंय का?
100% कुठे निघते, कमी निघतंय. पण घाण भिजलं नाहीये, भिजलेलं नाही पूर्ण. भिजलं त्याला काय करावं लागतं, थोडं थोडं बंधाऱ्याला ठेवावं, हा हा हा. थोडं कमी करावं. मग पाणीच आहे तर काय करायचं, असं असतं ह्याला. कमी करून काय तर करून थोडं थोडं काढावंच की, म्हणून असं काढायचं. बरं मला सांगा, हे आता मशीनने हल्ली अलीकडे आता हे रास सुरू झालेले आहे, तर याच्या पूर्वी आपण अशा प्रकारेच रास करायचो का? पहिला असंच करत होते की, कुठल्या मशीन होत्या पहिलं पडवूनच करायचं, काय बायाला तोडवायचं, शेंगा शेंगा तोडायचं, असं बडवायचं. आता ह्या मुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा ह्या तोडून सर्व एकत्र करून एका ठिकाणाहून हे असे कापून वगैरे आणलेत का? कसं काय केलं हे सांगा जरा. कापून आणलो, सर्व गोळा करून पाण्यातून काढून कापून बंधाऱ्यावर ठेवलं, त्याला ऊन चारलं, ऊन चारून मग उन्हाला घालून माप बनवायला सुरुवात केलं. हे असं करायचं. मग का आता अशी काय वेळ आली की आजच्या काळामध्ये एवढे यंत्र निघाले, मशीन निघाल्या आणि तुम्ही अशी रास का करताय? पाऊस जास्त झालाय, काय करायचं त्याला. पाऊस जास्त झालाय, मशीन जात नाही त्या आतमध्ये. हा थोडक्यात चान्सच नाही. हा इथं काय झालं की मित्र हो, बघा या ठिकाणी ह्या भागामध्ये रोड असून सुद्धा इथं मशीन येणंच मोठी अडचण आहे. सर्वत्र चिखल झालेला आहे. मशीनवाला इकडे याला घाबरतोय की बऱ्याच मशीनी त्या रोडला अडकलेल्या होत्या, त्यामुळे ते या ठिकाणी येण्याचे तयार नाहीये. तर आता म्हणजे शेवटचा एक मार्ग आहे की हे जे पीक आहे मशीनची वाट न बघता तर अशा प्रकारे देखील हे रास केले जाऊ शकते. करावंच लागतं त्याला. काय करावं, करा नोट टाकावं, सर्व शेतात करून काय करावं लागतं. थोडं बडवून आता पडल्या, पाऊस सुरू होत आहे अजून त्याला किती म्हणून जमून ठेवायचं, खराब होत आहे. आल्याला जेवढं आहे तेवढं आता मग खराब झाल्यासारखं झालं. अजून काढावंच लागते, अजून करावंच लागते, आणि जास्त झाल्यावर खराब होऊन जाते क्लिअरच. म्हणून याला असं करायचं, काढून टाकायचं. जे आहे ते चांगलं थोडं थोडं तर हाताला लावायचं. मला एक सांगा की अशी पारंपरिक जी आपली पद्धत जी आहे की असं बडवून रास करणं ह्या मुगाची शेंगाची, हे चांगली सोपी आहे का? कसं आहे, काय याच्यामध्ये फायदा काय तोटा काय याच्यामध्ये काय? फायदा आहे, लय फायदा आहे. आता मिशन माझ्या बी घेणार, माणसं बी घेणार, आता मजूरदार लय वाढल्याचे म्हणून हे फायदा दिसत नाही. मजुरी काय चालली मजुरी या ठिकाणी आपल्या भागामध्ये? मजुरी 300 ते 400 500 एक कुठं आहे. बाया घेवल्याच्या. आता जी मजुरी आहे, मजुरी आपली स्त्रियांना, महिलांना किती मजुरी आपल्याकडे? 300 रुपये 400 रुपये. कसं काय माणसाला हे आहे तसं करायचं, काय मागू द्यायचे, काय करावं. 300 तर चालू आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे मजुरी 300 जरी इथं गावात असली तरी इथं या ठिकाणी मजूर मिळत नाहीये. बाहेरून मजूर आम्ही आयात करतोय. म्हणजे इथून चडवळ, त्या ठिकाणी मुरुम आहे, बेळंब आहे. आमच्या म्हणजे ह्या भागामध्ये म्हणजे आळंद तालुक्यामध्ये हा जो भाग आहे की इथून पुढे प्लस महाराष्ट्र की ह्या भागामधून अगदी आळंदपर्यंत, अगदी या साईडला हिरवळी बागदरी, म्हणजे अर्धा म्हणजे ह्या बॉन्डवरचं आपलं गाव आहे जामगाव. हे इथून पलीकडे कर्नाटक, इथून पलीकडे महाराष्ट्र. यातील म्हणजे इथून जेवढा भाग आहे 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये इथून मजूर आणण्याचा प्रयत्न होतोय त्या गावामध्ये. तर आपल्याकडे आतापर्यंत मला आता अनुभव असेल की आपल्याकडे मजुराची हायस्ट किती मजुरी गेली आतापर्यंत? म्हणजे महिलांना किती मजुरी आणि पुरुषांना किती मजुरी गेली? पहिला किती होते तेव्हा महिलाला 100 रुपये होती. 100 होऊन आता 500 पर्यंत गेली. 500 पर्यंत. बघा मित्र, आता महिलांना 400 रुपये की त्यांना इथून सो खर्चाने जे गाडी भाडं आहे ते स्वतः आपणच द्यायचं. त्याचं भाडं आहे जवळपास 1000 ते 1500 रुपये आणि त्यांची हजेरी आहे 400 रुपये आणि पुरुषांना आहे जवळपास 500 रुपये. म्हणजे बाहेरून ते खरी जी हजेरी आहे 300 रुपये. परंतु शेतकरी हा प्रसंगामध्ये किंवा अडचणीमध्ये सापडल्यामुळे त्यांना हे इतकं एक्स्ट्रा जास्तीचं त्यांना हे जे मजूर करायला हे द्यावी लागते. तर अशा खूप अडचणी आहेत. आता आमचे आप्पा हे तर हे शेती करतात खूप वर्षापासून, आता चांगला अनुभव आहे याच्यामधला. याच्यामुळे तोटा काय येतात शेतकऱ्याचा? फायदा कुठला, तोटा आहे ना. शेतकऱ्यांना खूप तोटा याच्यामध्ये. शेतकऱ्यांना काय फायदा नाहीये. कुठल्या पिकासाठी आशान काढायचं, हे सगळं काढून काढायचं टाकावं. शेतामध्ये चांगलं पिकत आहे, पिकत असं नाहीये, पिकतंय
परंतु त्याच्या मानाने त्याला भाव मिळत नाही. आणि सर्व जे काय आहे सर्व मजुरांना चाललेलं आहे. मजुरांना प्रत्येक वर्षी मजुरी वाढ चाललेली आहे. म्हणजे गेल्या पलीकडल्या वर्षी 150 होते ना, 150 होते, नंतर मग 150 झाली, 200 झाली, मग 300, मग आता ह्या वर्षी 2024 मध्ये त्यांना किती आहे 400 पर्यंत हायस्ट इतकी मजुरी चाललेली आहे ना. 400 म्हणजे मजुरांना देखील इतकं अडवून धरलं की इतकं अडवून पण धरलेलं आहे की इथं येऊन सुद्धा हे लोक 8 तास पूर्ण वेळ काम करत नाहीये. म्हणजे बाहेरून एखादी मजूर लोक 10-15 लोक जरी आले ग्रुपने तरी हे लोक किती काम करतात, फक्त 4 तास ना, 4 ते 5 तास खाला, फक्त 4 तास काम करतात. 11ला ते येणार आणि 4:30 ते 5 लगेच काम बंद होणार आणि जेवण त्याच्यात सगळं त्याच्यातच. आणि परत त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी त्यांना वडापाव द्या किंवा असं काहीतरी द्या, अशी पण त्याची आम्ही सोय करतोय. म्हणजे एवढी अवस्था आहे. तर मला वाटतं की शेतकऱ्याने आपण मला सांगा की आता तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला माहिती सर्व की तुम्ही जे आता रास करताय ते मजूर आणण्यापेक्षा स्वतः पण शेतकऱ्याने जर तर काम केलं तर योग्य आहे का, चांगलं आहे का, कसं आहे काय चांगलं आहे. पण त्याच्या घरात 5-6 माणसं तर पाहिजे. 5-6 माणसं नसल्यावर कसं करावं ते शेतकरी, काय करावं, कुठल्या मार्गात जावं. म्हणजे घरामध्ये जे आपलं कुटुंब आहे 4 ते 5 लोक जर घरामध्ये असतील तर ते एकत्र ग्रुपने जर काम केलं तर भरपूर पैसा वाचू शकतो. अन्यथा ज्याला घरात लोक कमी आहेत आणि शेती जास्त आहे त्या लोकांना हे परवडणं शक्य नाही. कारण मजुरांना खूप पैसा द्यावा लागतो. उत्पन्न शेतीचं काही आता भाव वगैरे कसा आहे मुगाचा, तर मग आता काय 5,000 मागवले ते 6,000 मागवलेले ते, त्याला काय परवडलेलं आहे, काहीच परवडत नाहीये. आता ह्याच्यामध्ये जे पावसाने जे भिजले आपले हे ह्यात भरपूर माल डॅमेज आहे. म्हणजे 100% म्हणजे जवळपास 20% माल हा डॅमेज झालेला आहे. याच्यामुळे तर मार्केट डाऊन होतं आणि फक्त 5,000 पर्यंत याचा रेट मार्केटला चाललेला आहे. तर मला वाटतं मित्रांनो आपली जी पद्धत आहे पारंपरिक पद्धत ही खूप चांगली आहे की मूग अशा प्रकारे बडून काढणं आणि रास करणं चांगलं आहे. आणि शेवटचा पर्याय म्हणून जेव्हा आपले कंडिशन चांगले असेल तेव्हा इथे मशीन वगैरे बोलून आपण रास करायला हरकत नाही. परंतु हे सिस्टीम जे आहे खूप चांगले पारंपरिक पद्धत वगैरे हे असे रास करणं. तर आता एवढं ह्याने रास केलेला आहे. आता आम्ही हे सुद्धा प्रयत्न करत आहोत. तर समोर जे आहे ते तर जर मशीन जर नाही आली तर 30 मिनिटं आणणार आणि अशा प्रकारे बडून रास करण्याचा विचार आमचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हा नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा, तुमचे मत व्यक्त करा. आणि तुम्हाला हे आमची सिस्टीम जर आवडली असेल की पारंपरिक पद्धत जी आहे त्याप्रमाणे आम्ही आता हे बडून रास करत आहोत तर नक्कीच तुम्ही कमेंट लाईक आणि तुमचे मत व्यक्त करा. आणि पुन्हा भेटूया असेच नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय.